तुम्हालाही गोड खाऊन कंटाळा आला असेल ना, तर मग करून बघा। गणपती बाप्पा मोरया। आज बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे। बाप्पा आपल्या गावाला निघून चाललाय आणि जाता जाता त्याच्या आवडीचा नैवेद्य मी आज तुम्हाला दाखवणार आहे। कोकणामधला हा पारंपरिक नैवेद्य आहे जो आवर्जून गणपतीसाठी बनवला जातो। चला पाहूया निवेद्य। पुढचं साहित्य आता तुम्ही बघणारच आहेत, पण मी इथे नाही ही हळदीची पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून, ती मी पुसून घेणार आहे आणि चौकोनी आकाराने कापून घेणार आहे। हळदीची पाने नाही मिळाली काही हरकत नाही, तुम्ही केळीची पानं सुद्धा वापरू शकता। सगळ्यात आधी मी 1 वाटी पाणी उकळायला ठेवले। चांगली उकळ आली आहे, मी गॅस मध्यम करते आणि त्यामध्ये मी घालते 1 छोटा चमचा तूप आणि चिमूटभर मीठ। इथे मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतली आहे। पाण्याला उकळा आलेला आहे। हे पीठ मी आता याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपण हे पटापट फिरवून घेऊया। पीठ छान मिक्स करून झालंय। मी इथे गॅस बंद करते आणि हे 10 मिनिटं झाकून ठेवते। तोपर्यंत आपण एक वाटण वाटून घेऊया। जिरं साधारण 1 टीस्पून घेतलंय, 3 मिरच्या घेतल्यात, भरपूरसा साधारण कढीपत्ता घेतलाय, तरी 10-12 पानं आहेत, साधारण 1 इंच आलं घेतलंय आणि त्याबरोबर मी हे 2 चमचे खोबरं घेते, ओला नारळ, आणि हे मी पाणी न घालता वाटून घेणार आहे। हे बघा माझं जाडसर वाटण तयार आहे। चला आपण उकळ मळून घेऊया। गरम गरम असतानाच तुम्ही असं मिक्स करा चांगलं। ते मी थोडा पाण्याचा हात लावलाय कारण गरम आहे। आता हे माझं पीठ मळून तयार आहे। आता त्यामध्ये घालूया आपण हे वाटलेलं वाटण। आता मी त्यावर घालते हिरवीगार छान भरपूर कोथिंबीर आणि परत थोडंसं मीठ। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आणि लक्षात घ्या उकड काढताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता मी हे सगळं सारखं मिक्स करून घेते। इथे हे माझे गोळे तयार करून झालेले आहेत आणि मी ह्या हळदीच्या पानाला ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यावर आता मी हे असे छान पातळ प्रेस करून घेणार आहे। तुम्हालाही गोड खाऊन कंटाळा आला असेल ना, तर मग करून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। हे तुम्ही असे एकावर एक ठेवले तरी चालतील, काही प्रॉब्लेम येणार नाही। आता मी हे 10 मिनिटं वाफवून घेते। इथे मी पाणी गरम करत ठेवलं होतं, वाफवून घेते। 10 मिनिटं झाली आहेत, चला कुकर उघडून बघूया। वा सुंदर झाले आहेत। हे जरा थंड होऊ द्या, मग आपण त्या काढून घेऊया। या आपल्या निवागऱ्या तयार आहेत। पहा किती सुंदर झाले आहेत।